नमस्कार मंडळी, आज तुमच्यासोबत पंजाबी स्टाईल माह की दालची रेसिपी मी शेअर करत आहे। ही रेसिपी एवढी छान बनते की तुम्ही एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा बनवून खाल। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला छिलकेवाली उडीदची डाळ हवी आहे। 1 वाटी उडीद डाळ घेतली आणि अर्धा वाटी चणा डाळ घेतली। उडीद डाळीला मी पहिलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चणा डाळ टाकून द्यायचे। चणा डाळीला पण आपल्याला नंतर स्वच्छ धुवायचं आहे, कारण डाळीवरती जे काळपट वगैरे येतं ना ते निघून जाण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ वॉश करून घेतली आणि आता चणा डाळ टाकली। बघा, चणा डाळीला पण पावडर वगैरे लावलेली असते, ती स्वच्छ चोळून धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने। आणि धुवून झालं ना की ते आपल्याला ह्या दोन्हीही डाळी पाणी टाकून 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायच्या आहेत। डाळ भिजत ठेवली की ती चांगली फुलून येते। आता बघा, इथे झाकून ठेवलं मी 7 ते 8 तासासाठी। दोन्ही डाळी चांगल्या फुलून आलेल्या आहेत। कुकरमध्ये ही डाळ टाकून घेतली आणि आपल्याला डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी त्यामध्ये टाकून दिलं। आता 1 चमचा मीठ टाकलं आणि खलबत्त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या चांगल्या ठेचून घेतल्या। चांगली त्याची पेस्ट करून घेतली खलबत्त्यामध्ये। 1 चमचाभर अशी झाली ती पेस्ट आणि ती आपण त्या डाळीमध्ये टाकणार आहोत। आता हे मी त्या डाळीमध्ये टाकते आणि 1 कांदा बारीक चिरून घेतला होता, तो कांदा या ठिकाणी मी ॲड करते आणि कुकरचं झाकण लावून दिलं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या। 4 ते 5 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजून जाते। डाळ आपल्याला चांगली गीर करायची आहे, एकदम चांगली शिजली पाहिजे चणा डाळ आणि उडीद डाळ। आता बघा, या ठिकाणी मी दाखवते, डाळ छान शिजलेली आहे आणि डाळीला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम चांगलं स्मॅश करायचं, डाळ तशीच राहता कामा नये, एकदम एकजीव झाली ना ती छान लागते। आता स्मॅशरने मी चांगली तिला घोटून घेतलेलं आहे। बघा, डाळ चांगली घोटून झाली ना आपल्याला तडका द्यायचा आहे डाळीला। डाळीला तडका देण्यासाठी कढई गरम झाली, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, जिरे टाकले 1 चमचा आणि 1 कांदा टाकला बारीक चिरलेला। कांदा चांगला परतला की त्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे। अद्रक लसूण पेस्ट पण तेलामध्ये चांगली परतली ना त्याचा सुगंध छान येतो, त्याचा अरोमा त्या मस्त येतो। 1 बारीक चिरलेला कांदा टाकला या ठिकाणी, टोमॅटो टाकला आणि कढीपत्ता टाकला थोडासा। कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। सगळं परतून झालं ना थोडंसं 1 चमचा हळद आणि आपल्याला हवं तेवढं लाल तिखट टाकलेलं आहे। बघा, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता, माझ्या आवश्यकतेनुसार मी टाकलेलं आहे। आणि आपल्याला ते सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने, म्हणजे ते कांद्याचे किंवा टोमॅटोचे असे अख्खे कण राहिले ना पाहिजे, ते असे स्मॅश झाले पाहिजे चांगले, म्हणून ते असे प्रेस करून करून चांगलं आपण त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। आता थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं, त्याला ते शिजून जातं। शिजल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि जी आपण डाळ घोटून घेतली होती ती डाळ या ठिकाणी मी ॲड केली आणि डाळीला आपण त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो आणि आपल्या मसाले जे टाकले आपण त्यामध्ये आणि डाळ परतली ना तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। आता मीठ टाकला 1 चमचा, आधी पण डाळीमध्ये आपण मीठ टाकलेलं, त्यामुळं मिठाचा बेतानेच टाकायचं थोडंसं, म्हणजे अंदाज घेत मिठाची टेस्ट करतच टाकायचं, जास्त खारट होता कामा नये। जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकलं, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही करू शकता, एकदम पातळ किंवा घट्ट करायचे तशी। आणि उकळी येऊ द्यायची चांगली, डाळीला खळखळून उकळी आली ना डाळ आपली तयार आहे। बघा, ही डाळ तुम्ही भातासोबत, गरम गरम चपातीसोबत खाऊ शकता, एवढी छान आणि टेस्टी बनते ना। आणि ही डाळ आपली घरचीच आहे, उडीद डाळ। घरच्या डाळी ना छानच, म्हणजे नाही का, चवीला अजूनच चांगल्या असतात विकतच्यापेक्षा। यामध्ये हिरवीगार कोथिंबीर मी ॲड केली, देशी कोथिंबीर आहे बघा ही, अजूनच छान त्याचा सुगंध येतो, वास येतो। आता बघा, छान डाळ झालेली आहे, एकसारखी टेस्टी पण होती, खूप खूप मस्त डाळ बनते ही, नक्की ट्राय करा। आणि बघा कशी झाली, तुम्हाला कशी आवडली नक्की सांगा कमेंट करून। मस्त झाली होती डाळ ही। आपण इथे सर्व करायला घेतले, बघा एवढी छान झाली होती ना।